नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन. आज जो प्रसंग मी तुम्हाला माझ्या कथेमध्ये सांगणार आहे तो मी लहान असताना माझ्यासोबत घडलेला होता. त्यावेळी मी 11वी किंवा 12वीला शिकत असेन. आम्ही त्यावेळी आमच्या गावामध्ये राहायला होतो. आता गावापासूनच 1-1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर आमचं शेत होतं. तशी आमची शेती पण भरपूर होती. त्याचबरोबर शेतामध्ये गाई, गुरं, शेळ्या अशी बरीच जनावरं आम्ही पाळलेली होती. आणि त्या सगळ्यासाठी आम्ही शेतावर एक शेतगडी पण ठेवलेला होता. त्याला राहण्यासाठी शेतामध्ये छोटंसं एक घर बांधलेलं होतं. तो शेतगडी एकटा शेतामध्ये राहिला असल्यामुळं त्याची जेवणाची सोय आम्हालाच करावी लागत होती. दिवसभर बाबा त्याच्यासोबत शेतामध्येच असायचे, त्यामुळे दिवसा तो बाबांसोबतच जेवायचा. पण संध्याकाळी मात्र त्याचं जेवण द्यायला शेतावर जायला लागायचं. आणि त्याचं संध्याकाळचं जेवण बाबा 6-6:30 वाजताच शेतामध्ये जाऊन देऊन यायचे. कधीकधी बाबा घरी नसले तर मी पण त्या गड्याचं जेवण द्यायला शेतामध्ये जायचो. पण मी नेहमी 6-6:30 या संध्याकाळच्या वेळेमध्येच त्या शेतगड्याचं जेवण द्यायला शेतावर गेलेलो होतो. कारण त्यापेक्षा उशिरा मला कधीच शेताकडे जायची परवानगी नव्हती. त्याला कारण पण तसंच होतं. आमच्या गावाकडून शेताकडे जाणारा रस्ता हा काही तितकासा चांगला नव्हता. म्हणून ते मला रात्री उशिरा कधी त्या रस्त्यानं शेताकडे जाऊ देत नसायचे. त्यांचं म्हणणं होतं की त्या रस्त्याला रानभूल लागायची. आता हे रानभूल म्हणजे काय हे मला कधीच कळलं नव्हतं. आता त्या दिवशी नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सगळं सविस्तर या प्रसंगामध्ये सांगणार आहे. आता ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी आषाढी एकादशी होती. आता आमचं जे गाव होतं ते पंढरपूरपासून एक 20-25 किलोमीटरच्या अंतरावर. आणि त्यातच आषाढी वारीमुळं आता गावातली आणि आसपासची बरीचशी लोक त्या दिवशी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली होती. आता माझ्या घरातलं वातावरण पण एकदम भक्तिमय. आई वडील हे पांडुरंगाचे खूपच मोठे भक्त. आणि ते दोघं नेहमीच दरवर्षी आषाढी, कार्तिकी अशा मोठ्या 1-2 एकादशींना पंढरपूरला दर्शनासाठी जायचे. त्यामुळे एक रात्र मला एकट्यालाच घरी राहावं लागायचं. त्या दिवशी पण आई आणि बाबा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेले होते. दुपारी 3 वाजताच ते घरातून बाहेर पडलेले होते. पुन्हा रात्रीचंच देवाचं दर्शन करून पहाटेपर्यंत ते घरी परत येणार होते. पण आता पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी दिवसभराच्या कामाची सगळी तयारी आधीच करून ठेवलेली होती. आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे शेतगाड्याचा डबा द्यायचा. त्याचा संध्याकाळचा डबा द्यायला आई आणि बाबांनी मला सांगितलेलं होतं. पण त्यांनी जाताना मला निक्षून सांगितलेलं होतं की पवन, संध्याकाळी 6-6:30 वाजताच गड्याचा डबा देऊन तू घरी परत ये म्हणून. अशा सगळ्या महत्त्वाच्या सूचना सांगून ते पुन्हा पंढरपूरला निघून गेले. पण त्या दिवशी बरोबर संध्याकाळी 6-6:30 वाजता आमच्या गावामध्ये एका मोठ्या दिंडीच्या जेवणाचा कार्यक्रम होता. आणि त्यासाठी सगळ्या गावाला आमंत्रित केलेलं होतं. आता मी माझ्या सगळ्या मित्रांसोबत दिंडीच्या कार्यक्रमाला गेलो. त्यानंतर तिथं भजन आणि कीर्तन खूपच रंगलं. आणि जवळजवळ कीर्तन संपायला संध्याकाळचे 7 वाजले. त्या दिवशी कीर्तनाला थोडा जास्तच उशीर झाला होता. त्यानंतर सगळे वारकरी जेवायला बसले. आमची जबाबदारी होती की पहिल्यांदा वारकऱ्यांना जेवण वाढणे. आणि आम्ही सगळी तरणी मुलं आता वारकऱ्यांना जेवण वाढण्यासाठी पळालो. आणि जवळजवळ वारकऱ्यांची जेवणं होईपर्यंत संध्याकाळचे 8-8:30 वाजून गेले. त्यानंतर आमच्या गावातल्या मुलांच्या जेवणाच्या पंक्ती बसल्या. आणि आमची सगळी जेवणं होईपर्यंत जवळजवळ 9 वाजले. आणि या गडबडीत शेतगड्याला डबा द्यायचा मी विसरूनच गेलो. त्यावेळी मी लगबगीनं पळत घराकडे गेलो. आता उशीर तर खूप झालेला, त्याला जेवण तर द्यायलाच लागणार होतं. शेवटी मी विचार केला की जाऊन त्याला जेवणाचा डबा देऊनच यावा.
म्हणून मी त्याच्या जेवणाचं गाठोडं घेतलं आणि मी माझ्या गावातल्या घरातून बाहेर पडलो. गावाच्या बाहेरचा मोठा डांबरी रस्ता ओलांडून मी पुन्हा गावाच्या पलीकडच्या बाजूच्या पीरसाहेबाच्या मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या त्या कच्च्या वाटेने पुन्हा आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढं चाललो. त्या रस्त्याच्या बाजूनेच गावातला ओढा होता. पावसाळा चांगला झालेला असल्यामुळे ओढ्याला बऱ्यापैकी पाणी होतं. त्या खळखळ वाजणाऱ्या पाण्याच्या आवाजासोबत मी तो कच्चा रस्ता कापायला लागलो. एक 15-20 मिनिटाचं अंतर कापून गेलो की आम्ही आमच्या शेतातल्या घरी पोचत असायचो. आता जवळजवळ निम्मा अर्धा अंतर कापून मी पुढं गेलेलो असेल आणि त्या ठिकाणी ओढ्याच्या बाजूला एक मोठी ग्रामपंचायतीची विहीर लागली. वरपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटने बांधकाम केलेली एकदम मोठी आणि विस्तीर्ण विहीर. त्या विहिरीला पण आता बऱ्यापैकी पाणी वाढलेलं होतं आणि त्या विहिरीच्या आजूबाजूला त्या ओढ्यामध्ये खूपच दाट झाडं पण होती. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर रातकिड्यांची किरकिर खूपच वाढली. वेगळ्या आणि विचित्र पक्ष्यांचा ओरडण्याचा एक अगम्य आवाज वातावरणामध्ये घुमायला लागला आणि त्या आवाजानं मला थोडीशी भीती पण वाटली. तसं मी अंधारात जोरजोराने पावलं उचलत पुढं चालायला लागलो. आता त्या भयान शांततेत फक्त माझ्याच पावलांचा टाप टाप होणारा आवाज फक्त वातावरणामध्ये घुमत होता आणि त्या शांत वातावरणामुळे माझ्या चालण्याचा प्रतिध्वनी तयार व्हायचा. त्यामुळं मला असं वाटायचं की तिथं माझ्या व्यतिरिक्त दुसरं पण कोणीतरी असावं. त्यामुळं मी अधूनमधून दचकून मागं वळून बघायचो, पण माझ्या आजूबाजूला कोणीच नसायचं. आता मी हळूहळू चालत त्या ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या एकदम जवळ गेलो. तेवढ्यात मला विहिरीच्या पाण्यामध्ये कसला तरी एक विचित्र आवाज आला, बुडबुड बुडबुड बुडबुड. आणि त्या आवाजाने मी एकदम दचकलो आणि मी दचकन विहिरीकडे वळून बघितलं, पण मला विहिरीजवळ काहीच दिसलं नाही. पण त्या बुडबुड आवाजामुळं मला असं वाटत होतं की कुणीतरी विहिरीमध्ये पाणी वगैरे भरत असावं. पण पुन्हा मनात विचार आला की एवढ्या रात्रीचं कोण मरायला इथं पाणी भरायला येईल, आणि त्यातच या जागेबद्दल गावात असणाऱ्या अफवेमुळे एवढ्या रात्री तरी कुणी इथं येणं शक्य नव्हतं. आणि पुन्हा मीच माझ्या मनाची समजूत घातली की मलाच एखादा भास वगैरे झाला असेल. आणि 2 मिनटं थांबून मी पुन्हा हळूहळू पुढं चालायला सुरुवात केली. आणि मी आता पुढं पाऊल टाकणार तेवढ्यात पुन्हा एकदा तोच आवाज आला, बुडबुड बुडबुड बुडबुड. आणि मी पुन्हा एकदा दचकून ते विहिरीकडे बघितलं. तसं मला विहिरीच्या बाजूला एक विचित्र दृश्य दिसलं. विहिरीच्या बाजूला एक बाई उभी होती. तिनं आपल्या डोक्यावर पाण्याचा हंडा घेतलेला होता आणि ती विहिरीच्या काठाजवळ उभी राहिलेली होती. तसं मला खूपच आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री ही बाई इथं पाणी भरायला का आली असेल हेच मला कळत नव्हतं. मी खूपच घाबरलेलो होतो. त्यामुळं मी आता पुढं चालायचा निर्णय घेतला आणि मी थोडंसं पुढं गेलो. तेवढ्यात मला विहिरीतून धपकन असा आवाज आला. तो आवाज खूपच मोठा होता, जसं की विहिरीत काहीतरी पडलेलं असावं. मी दचकून त्या विहिरीकडे बघितलं. तसं मला जाणवलं की विहिरीच्या काठावर असणारी ती बाई आता त्या विहिरीच्या आजूबाजूला दिसत नव्हती. मी मागं पुढं पण सगळीकडे बघितलं, पण ती विहिरीच्या आसपास कुठंच दिसत नव्हती. आणि माझ्या मनात थोडीशी शंका आली, कदाचित ती बाई त्या विहिरीत तर पडली नसेल ना, कारण आवाज पण खूपच मोठा आलेला होता. आणि अचानक मला विहिरीच्या पाण्यावर कुणीतरी हातपाय मारलेला आवाज यायला लागला, जसं की कुणीतरी पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करत असावं. मला काय करावं ते कळत नव्हतं. एक मन म्हणत होतं की कशाला बिनकामाचं नको त्या भानगडीत पडायला, आपण आपलं शेतावर जावं. पण दुसरं मन म्हणत होतं की तिला मदतीची गरज असेल. शेवटी मला पण वाटलं की तिला मदत करावी आणि मी घाबरत घाबरतच त्या विहिरीकडे वळलो. 1-2च मिनिटात मी त्या विहिरीच्या काठाजवळ जाऊन उभा राहिलो आणि घाबरतच मी त्या काठावरून वाकून विहिरीच्या आतमध्ये डोकावलो. तसं मला विहिरीच्या पाण्यावर
मोठमोठी वलय दिसायला लागली. आकाशामध्ये बऱ्यापैकी चंद्र असल्यामुळे विहिरीतलं सगळं दृश्य मला स्पष्ट दिसत होतं. आणि मी निरखून बघायला लागलो तसं मला त्या विहिरीतल्या पाण्यामधून मोठमोठे बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागावर येताना दिसत होते. त्या पाण्यामध्ये तयार झालेली ती वलय, त्यातच पाण्यामधून येणारे ते बुडबुडे, यामुळे माझी आता पक्की खात्री झालेली होती की ती बाईच विहिरीमध्ये पडलेली होती. तेवढ्यात अचानक मला विहिरीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर एक हात दिसला. तो हात त्याच बाईचा होता. तसं मी विजेच्या चपळाईनं पळतच त्या विहिरीच्या पायऱ्यांच्या दिशेने गेलो आणि त्या पायऱ्यावरून मी खाली उतरायला लागलो. त्या विहिरीला चांगल्या दगडाच्या कोरीव पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यावरून सरसर खाली उतरत मी पाण्याच्या पृष्ठभागाजवळ जाऊन पोचलो. तसं पण विहिरीला भरपूर पाणी असल्यामुळं मला जास्त खाली जावं लागलं नाही आणि पाण्याच्या पृष्ठभागाजवळ जाऊन मी पुन्हा खाली बसून त्या बाईच्या हाताचा कानोसा घ्यायला लागलो. तसं मला तो हात त्या पाण्याच्या पृष्ठभागाजवळ दिसला, पण तो माझ्यापासून थोडासा लांब होता. त्या हाताजवळच तिची घागर पण पाण्यावर तरंगत होती. मी आता एका हाताने विहिरीच्या पायरीजवळ उगवलेल्या उंबरीच्या छोट्या झाडाला पकडलं आणि दुसरा हात मी विहिरीमध्ये चांगला झुकून त्या बाईच्या हाताच्या दिशेने सरकवला. पहिल्यांदा तिची घागर माझ्या हाताला लागली. ती मी विहिरीच्या पायरीवर ओढून घेतली. त्यानंतर मी पुन्हा हात लांबून तिच्या हाताजवळ जायचा प्रयत्न करायला लागलो. बराचसा प्रयत्न केल्यानंतर माझा हात तिच्या हाताजवळ पोचला आणि मी घपकन तिचा हात पकडला आणि मी तिला पाण्यातून बाहेर ओढायला लागलो. पण का कोण जाणे, मी किती जरी ताकद लावून तो हात बाहेर ओढायचा प्रयत्न करत असलो तरी ती मात्र काही केल्या ओढलीच जात नव्हती. आणि अचानक मला असं जाणवायला लागलं की उलट तोच हात मला पाण्याच्या दिशेने ओढायला लागलाय. हे थोडंसं विचित्रच होतं आणि आता मला माझ्या जीवाची काळजी वाटायला लागली आणि मी त्या बाईच्या हातातून माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करायला लागलो. पण हळूहळू त्या हाताची पकड माझ्या हाताभोवती चांगलीच घट्ट झाली. त्या बाईनं माझा हात खूपच जोरात पकडला आणि तो एवढा जोरात पकडला होता की मला आता वेदना व्हायला लागल्या. मला कळलं की मी कुठल्या तरी संकटामध्ये फसलो आणि मी जोरजोराने माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि कसा तरी प्रयत्न करून 1-2 इसके देऊन मी त्या बाईच्या हातातून माझा हात सोडवला. पण या घटनेमुळे मी मात्र खूपच घाबरलो होतो. माझे हातपाय थरथर कापायला लागले होते. भीतीनं माझी बोबडीच वळली होती. माझं शरीर पूर्णपणे गोठून गेलेलं होतं आणि हातापायातलं अवसानच गळून गेलेलं होतं आणि मी माझा हात सोडवून मटकन त्या पायरीवर तसाच खाली बसलो. खरं तर मी एवढा घाबरलो होतो की मला पटकन या विहिरीतून बाहेर जायचं होतं. पण माझी अवस्था एवढी विचित्र झालेली होती की माझ्यामध्ये धड उभं राहायचं सुद्धा अवसान शिल्लक नव्हतं. म्हणून मी उसना आणून पुन्हा कसा तरी उठलो आणि विहिरीच्या पायऱ्या चढायला लागलो. तसं माझी नजर विहिरीच्या सगळ्यात वरच्या पायरीकडे गेली आणि तिथलं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या विहिरीच्या सगळ्यात वरच्या पायरीवर एक बाई बसलेली होती आणि ती बाई दुसरी तिसरी नसून त्या विहिरीतलीच बाई होती. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की आत्ता तर ती विहिरीच्या पाण्यामध्ये होती आणि मला न दिसता ती विहिरीच्या पाण्यामधून बाहेर पडून या पायऱ्यावरून वर कधी गेली असेल. आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. शरीराचा कंप चांगलाच वाढला. मी भीतीनं ततमम करायला लागलो. वर चढण्यासाठी उसनं आणलेलं अवसान कुठल्या कुठं गळून पडलं होतं. मला धड तिथं थांबता येत नव्हतं आणि बाहेरही निघता येत नव्हतं. पण ती बाई मात्र बिनधास्तपणे त्या पायरीवर बसलेली होती. आपले केस तिनं मोकळं सोडलेले होते. ते कदाचित ओले असावेत. ती आपल्या हातांनी आपल्या तोंडावर उलटे मोकळे सोडलेले केस हळूहळू झाडत होती आणि ते झाडताना ते वेगळंच काहीतरी तिच्या तोंडामधून गुणगुणत होती. ते गुणगुणणं खूपच भयानक होतं आणि डोक्यावरचे ओले केस झाडताना तिच्या बांगड्यांचा किणकिण आवाज
त्या वातावरणामध्ये घुमायला लागला होता. तिचं ते भयानकपणे गुणगुणणं आणि त्यामध्येच तिच्या बांगड्याचा होणारा तो विचित्र आवाज, यामुळे वातावरण अजूनच भयसूर झालेलं होतं. मी भीतीनं गोठून संमोहित झालेलो होतो आणि मी एकटक तिच्याकडेच बघत होतो. त्या दिवशी मला वाटलं की माझं आयुष्य संपलं आणि मी पुन्हा एकदा मटकन खाली बसलो. पण आता उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून मी माझे डोळे घट्ट झाकून घेतले. तरी पण त्या बाईचं ते विचित्र गुणगुणणं माझ्या कानावर पडतच होतं. तिच्या हातातल्या तो बांगड्याचा विचित्र आवाज मला अजून पण येतच होता. आणि मी जसं डोळे झाकले तसं माझ्या मनामध्ये माझ्या आईबाबांचे विचार आले आणि माझ्या प्रिय असणाऱ्या पांडुरंगाचे विचार आले. तसं मी मोठमोठ्याने माझ्या मनामध्ये पांडुरंगाच्या नावाचा जप करायला लागलो. मी अखंड विठ्ठल 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 असा जप चालू केला. आणि तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, जसा मी माझ्या मनामध्ये विठ्ठल नावाचा जप चालू केला तसं माझ्या मनातली भीती कुठल्या कुठं पळून गेली आणि मनामध्ये एक आशेचा किरण मला दिसायला लागला. आणि मला वाटायला लागलं की माझा विठ्ठल माझ्यासोबत असेल तर माझं कुणीही वाईट करू शकत नाही. आणि मी आता मोठमोठ्याने माझ्या तोंडातून विठ्ठल नावाचा, पांडुरंग नावाचा जप करायला लागलो. आणि हळूहळू माझ्या बाजूला येणारा त्या बाईचा त्या गुणगुणण्याचा आवाज आणि तिच्या बांगड्याचा आवाज हळूहळू पूर्णपणे नाहीसा झाला. तसं मी हळूच माझे डोळे उघडून त्या वरच्या पायरीकडे बघितलं तर तिथं बसलेली बाई आता मला दिसेनाशी झालेली होती. तसं पुन्हा एकदा मी अवसान आणून मोठ्या परिश्रमाने उठलो आणि माझी जड झालेली पावलं टाकत टाकत त्या पायऱ्या चढायला लागलो. 2च मिनिटात मी त्या पायऱ्या चढून वरती आलो. पुन्हा मी वाऱ्याच्या वेगाने शेताच्या दिशेने पळत सुटलो. पण पुन्हा रस्त्याजवळ गेल्यानंतर मी माझी एक चोरटी नजर त्या विहिरीच्या दिशेने टाकली. तसं मला पुन्हा एकदा ती बाई त्या विहिरीच्या काठावर उभी असलेली दिसली. आणि आता मी पळत असताना ती माझ्याकडे बघून मोठ्यानं गरजली, आज वाचलास तू, पांडुरंगाच्या नावानं तुला वाचवलं, जा, असं म्हणून ती पुन्हा विचित्रपणे हसायला लागली. अखंड नामाचा जप करत मी जवळजवळ 10च मिनिटात माझं शेतातलं घर गाठलं. आमचा शेतगडी घराच्या बाहेरच अंथरूण टाकून पडलेला होता. मी धापा टाकतच त्याच्याजवळ गेलो तसा तो पण दचकून उठला आणि तो मला काय झाले असं विचारायला लागला. तसं मी त्याला माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यानंतर आमचा शेतगडीच मला म्हणाला, आता रात्रीचं तू परत जाऊ नकोस, रात्री इथंच थांब आणि सकाळीच परत जा. मला पण त्याचं म्हणणं पटलेलं होतं आणि ती रात्र मी शेतगाड्यासोबत तिथंच शेतामध्ये राहिलो. त्यानंतर पहाटेच आई आणि बाबा पण घरी परत आले. आता मी घरी दिसत नाही म्हणल्यानंतर बाबा काळजीनं शेतामध्ये आले. मी त्यांना माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यानंतर ते मला घरी घेऊन गेले. आता हा प्रसंग घडल्यापासून माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं की रानभूल म्हणजे नेमकं काय आहे. आणि त्या दिवसानंतर मी रात्री कधीच त्या वाटेने शेताकडे गेलो पण नाही. पण त्या दिवशी रात्री आलेला तो अनुभव मात्र मी आजपर्यंत विसरू शकलेलो नाही.